नमस्कार, मी ओटी सर. CTETसाठी आपण जे काही प्रयत्न करतो त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जर आपली भाषा मराठी, मग ती प्रथम भाषा असो की द्वितीय भाषा असो, त्यासाठी ओटी सर आपल्यासाठी काय करू शकतात, याच्यासाठी आम्ही काय करत आहे की PYQ सोबत अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न येतात, जे आलटून-पालटून CTETमध्ये येत असतात, अशा प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत. तर ताईंनो, दादांनो, मी काय म्हटलं की तुम्ही सर्व जाणत आहात की यावर्षीचा जो TETचा जो पेपर होता, TETचा पेपर हा अतिशय कठीण आला होता आणि कठीण त्यांना वाटला ज्यांनी ओटी सरांचं व्हिडिओ बघितले नव्हते. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, TAIT टेट परीक्षासुद्धा काय करायची आहे, फेस करायची आहे आणि ही समजा TAIT टेट परीक्षा आपल्याला उत्तीर्ण होऊन समजा आपल्याला जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका या शाळांमध्ये काय करायचे असेल, शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून, मास्तरीण बाई म्हणून समजा काम करायचे असेल, तर आपल्याला TET किंवा CTET परीक्षा पास असणे आवश्यक असते. TET तर गेली, TETमध्ये जे होईल ते होईल, लवकरच त्याचा निकाल येणार आहे. पण आपल्याला CTET आपल्या हातामध्ये आणि CTETची परीक्षा कधीही TETपेक्षा सोपी असते. पण केव्हा सोपी असते, जर आपण ह्या परीक्षेचं स्वरूप समजून घेतलं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत की CTETमध्ये पेपर 1 किंवा पेपर 2मध्ये तुमची जी मराठी भाषा आहे, मग ती प्रथम भाषा असो की द्वितीय भाषा असो, ती कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपण बघूया. आता याच्यामध्ये अगोदरच मी तुम्हाला सांगून देतो की पॅटर्न कसा असतो, तर 15 जे मार्क्स असतात ते गद्य आणि पद्य या दोनवर आधारित असतात. 9 आणि 6, कधी-कधी 8 आणि 7 असे 15 मार्क्स असतात आणि बाकीचे जे 15 मार्क्स असतात, म्हणजे 15 मार्क्स तुमचं गद्य आणि पद्य आणि बाकीचे जे 15 मार्क्स असतात ते अध्यापन पद्धतीवर अवलंबून असतात. आपण काय म्हणतो, आपण CDPवर अवलंबून असतात, अध्यापन पद्धतीवर अवलंबून असतात. तर चला आपण काय करूया, ओटी सरांचं एकच ब्रीदवाक्य असते, नो बकवास सीधी बात. तर आपण काय करूया, पॅरेग्राफला वाचन करूया, पटकन वाचन करूया. दादा, जर तुम्ही काय करत असाल, कपडे प्रेस करत असाल, कपडे इस्त्री करत असाल, तर लक्ष देऊन ऐका. तर उतारा काय म्हणतो, पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायांची निवड करा. दिवाळीची चाहूल लागता क्षणी स्त्री मन आनंदाने नाचू लागते. बदलत्या काळाबरोबरच स्त्री जीवनाचे संदर्भही बदललेले आहेत. तिच्या कार्यक्षेत्राच्या परीघ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. म्हणूनच दिवाळी सुट्टीत 4 दिवस निवांत निसर्गाच्या सानिध्यात घालविण्याचे स्वप्न ती सहज बघते. पण ज्या काळात स्त्री फक्त मर्यादित क्षेत्रात जगत होती, तेव्हा तिची मानसिकता कशी होती, आपल्या सणावारांविषयी तिच्या काय भावना होत्या, या सर्वांचेच उत्तर आपल्याला लोकसाहित्यातून मिळते. लोकगीतातून स्त्री मनाचे जे हुंकार जागोजागी आढळतात. दिवाळीची आतुरतेने वाट बघणाऱ्या या स्त्रीने तिच्या मनाची असंख्य स्पंदने ओवीबद्ध करून ठेवली आहेत. या ओवी गीतांमधून भारतीय संस्कृतीचे वैविध्यपूर्ण दर्शन घडते. किंबहुना स्त्रियांची ओवी गीते तर भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. आपले सण, उत्सव, विधी, परंपरा या सर्वांचेच प्रतिबिंब या गीतांमध्ये पडले आहे. तनामनामध्ये चैतन्य निर्माण करणारी दिवाळी तर भारतीय संस्कृतीचा अविभाज्य काय आहे भाग आहे. त्यानंतर पुढे इथं दिलेलं आहे, आपण ओटी सरांना बाजूला करूया. पुढे इथं दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, पुढे इथं दिलेलं आहे की दसरा दूर गेला, दिवाळी इसा दिसी असं म्हणत या ओव्यांमधली गृहिणी कामाला लागते. सणांमध्ये दिवाळी सण मोठा हाच भाव सर्वत्र भरून राहतो. दिवाळीच्या स्वागताची तयारी घराघरात होते. शेतकऱ्यांच्या घरात धनधान्य आलेलं असतं, गाई गुरांचं कौतुक चाललेलं असतं. त्यानंतर दिवाळीना दिन आणि बाई खेतीना पसारा. बघा इथं एक वाक्य लिहिलेलं आहे, दिवाळीना दिन आणि बाई खेतीना पसारा असं म्हणत घरात लगबग सुरू असते. अंगणात शेणाचा सडा शिंपला जातो, दारी रांगोळी काढली जाते, सख्या शेजारणी अंगणात जमा होतात. या सर्व वातावरणाचा देखावा या ओवीतून दृष्टीस पडतो. कोणती ओवी आहे,
सेजी घाली सडा माझ्या सड्याला भिडून, बंधू राजा माझ्या आला रांगोळी मोडून. अशा सुबक रांगोळीभोवती पणत्यांची आरास केली जाते. सगळीकडे मंगलमय वातावरण निर्माण होते. सोन्या चांदीने माणिक मोत्याने लक्ष्मीची पूजा मांडली जाते. लक्ष्मी ग बाई आली, आली तशी जाऊ नको, घरादाराला ग माझ्या अंतर देऊ नको. त्यानंतर लिहिलेलं आहे की असे म्हणत गृहातील गृहिणी आपल्या घराचे सौख्य अबाधित राहावे म्हणून प्रार्थना करते. लक्ष्मीसोबतच घरातील दूध दुभत्या जनावरांना मानाचे स्थान असते. त्यांना औक्षण केले जाते. 4 घास कौतुकाने भरविले जातात. दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी म्हणून हा सोहळा पार पाडला जातो. पूर्वी सासरी जाणाऱ्या लेकी बाळीसोबत गोधन देण्याची प्रथा होती. रुक्मिणीला देखील गाई आंधण दिल्याचे उल्लेख लोकगीतातून आढळतात. या संदर्भात या ओवीतील माहेरवासींचे मागणे पाहण्यासारखे आहे. काय आहे ओवी बघूया. दिवाळी दसऱ्याची चोडी फाटून झाली चिंधी, नटव्या बंधूजीने मला अवताला दिले नंदी. तर भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान असल्याने सर्व जनजीवन या पशुधनाशी निगडीत आहे. म्हणून सासूरवासिनीला माहेरकडून या चोळी बांगडीपेक्षा या पशुधनाची अधिक अपेक्षा असायची, कारण त्यामुळेच तिच्या जीवनात समृद्धी नांदायची. लोकगीतातून स्त्रीमनाचे विविध पदर उलगडत जातात. प्रामुख्याने स्त्रियांची ही गीते म्हणजे दळणकांडण करीत असताना प्रसवलेली असतात. त्यामुळे स्त्रीच्या भावविश्वाची अदिमताच यातून जाणवते. माहेर म्हणजे स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव आणि दिवाळी म्हणजे या सुखाची पर्वणीच. तिच्या मनात दिवाळीविषयक अधिक उत्कंठा असते. अशा प्रकारे हा काय दिलेला आहे, पॅरेग्राफ दिलेला आहे. आता या पॅरेग्राफवर जे काही आधारित प्रश्न आहेत ते आपण काय करूया, प्रश्न बघूया. तर या पॅरेग्राफवर आधारित जे प्रश्न आहेत ते बघूया आपण. लक्ष्मीची पूजा यातील लक्ष्मी हे काय आहे? लक्ष्मी हे काय आहे? हे विशेष नाम आहे, समुदायवाचक नाम आहे, सामान्य नाम आहे की सर्वनाम आहे? तर सांगा, लक्ष्मी हे काय आहे? सर्वांना आपण लक्ष्मी नाव दिलेलं आहे का? नाही, म्हणून लक्ष्मी हे विशेष नाम आहे. त्यानंतर दिवाळी सण मोठा यातील मोठा हे काय आहे? कर्म आहे, क्रियापद आहे, कर्ता आहे की विशेषण आहे? आता सांगा, दिवाळी सण मोठा यामध्ये मोठा काय आहे? तर काय मोठा आहे? दिवाळी सण मोठा आहे म्हणून हा काय होईल? विशेषण होईल. काय होईल? विशेषण होईल. मोठा हा काय होईल? विशेषण होईल. बरोबर आहे ना ताई? हां. त्यानंतर प्रस्तुत उतार्यात शेतीची वस्तू म्हणून कोणता शब्द आलेला आहे? गाई, माणिक, औत की पोटी सर मदत आले आहेत की नंदी? आता याच्यामध्ये आपण पुढला प्रश्न बघूया की प्रस्तुत शेतीची वस्तू म्हणून कोणता शब्द आलेला आहे? आता सांगा, शेतीची वस्तू म्हणून गाई आलाय का, माणिक आलाय का, औत आलाय का, नंदी आलाय का? गुरुजी, औत आलाय जी. बरोबर आहे ताई. ठीक आहे. त्यानंतर स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव कोणती असते? रांगोळी असते, माहेर असते, दिवाळी असते की भाऊराया असते? सांगा काय असते? तर स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव हा माहेर असते, म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याच्या काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण काय करूया? पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की उतार्यातील लोकगीतातून भाऊरायाचे आगमन कसे होते? रांगोळी काढून होते, दिवा लावून होते, रांगोळी मोडून होते की सडा घालून होते? काय दिलेलं आहे? आता याच्यामध्ये बघा, हे उतार्यावरचे प्रश्न किंवा कवितेतले प्रश्न सोडवताना जे उतार्यात किंवा जे कवितेत दिलेले असते तेच आपल्याला लिहायचे असते. तर उतार्यातील लोकगीतातून भाऊरायाचे आगमन हे रांगोळी मोडून झालेले असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 याच्या काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर स्त्रियांच्या ओवी गीतातून पुढीलपैकी काय आढळत नाही? स्त्रीमनाचे सुखदुःख आढळत नाही, संस्कृती विरोध आढळत नाही, स्त्रियांची मानसिकता आढळत नाही की सणवार आढळत नाही? अतिशय सोपा याचा उत्तर होईल, संस्कृतीच्या विरोध आढळत नाही, तर ते काय करतात? आदर करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याच्या काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की दिवाळीना दिन बाई खेतीना पसारा यातील खेतीना पसारा यातून काय सूचित केले आहे? आता खेतीना पसारा म्हणजे काय आहे? खेतीतला पसारा किंवा शेतीतला पसारा. तर काय आहे? रांगोळी काढलेली आहे, अंगणात सडा शिंपलेला आहे की घरात धनधान्य आलेलं आहे
की गाई गुरांचं कौतुक चाललेलं आहे. तर याच्यामध्ये काय सूचित केलेलं आहे की खेतीना पसारा म्हणजे घरात धनधान्य आलेलं आहे, हा सूचित केलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. त्यानंतर लेखिकेच्या मते सासूरवासिनीला माहेरकडून कशाची अधिक अपेक्षा असते. तर लेखिकेच्या मते सासूरवासिनीला माहेरकडून कशाची अधिक अपेक्षा असते? नंदीची, औची, चोडी बांगडीची की पशुधनाची? तर पशुधनाची ही जास्त काय असते? अपेक्षा असते, असं कुठं दिलेलं आहे? आपल्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. आता दुसरा सुद्धा उताराच आहे. तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्ही तर असे म्हणले होते की एक उतारा असते आणि एक काय असते? एक काय असते? कवितेच्या काही ओळी असतात. पण बापूनो, हा सुद्धा आम्ही जो प्रॅक्टिस करत आहोत हा काय आहे? PYQ आहे. काय आहे जी? PYQ आहे. अरे बाबा, हा 2024मध्येच आलेला काय आहे? PYQ आहे. आपल्याला सर्व काही करायचे आहेत, PYQचे काय करायचे आहेत? प्रॅक्टिस करायची आहे. तर कधी कधी असं आवश्यक नाही की कविता आणि गद्याची येईल, कधी कधी दोन्ही पद्य किंवा कधी कधी दोन्ही गद्य असे सुद्धा येऊ शकतात. तर आपण पुन्हा काय करूया? उतारा वाचूया. पुढील उतारा वाचा आणि प्रश्न जे 129 135 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. आपण काय करूया? उतारा वाचूया. तर काय दिलेलं आहे उतार्यात? 3 पॅरेग्राफचा उतारा आहे. पाऊस हा संक्रमणाचा महिना, थंडीचा कडाका यातलाच दिवस मोठे होण्याची निशाणी याच दिवसात मिळते. रूढ समजुतीप्रमाणे हेमंताची अखेर या महिन्यात होते. रामायणात इष्ट ऋतू म्हणून हेमंताला गौरविले आहे. आपल्या उष्ण देशात थंडीच्या महिन्यांना विशेषतः गव्हाची हिरवीगार सुंदर पिके शेतात डुलती ठेवणाऱ्या या महिन्याला पुष्टीचा महिना मानावे, यात काहीच नवल नाही. पावसाच्या मारझोडीत शेतातल्या डुलत्या पिकांचे सौंदर्य मनमुराद डोळ्यात भरत नाही. चिखलाच्या डबक्यांनी माणूस व पिके यांच्यातले अंतर वाटते, पण हिवाळी पिकांचे तसे नसते. आकाश धरणीला धुक्याच्या मिसाने चहूबाजूंनी सांज सकाळ कवटाळीत असते. धुक्याच्या जीवनदायी ओलावा आणि गारठा शेतातून हिरवा काटा तिच्या अंगावर फुलवीत असतो. सूर्याचे किरणही धुक्यातून आरपार जाताना धडपडत गेलेसे वाटते. त्यानंतर पुढे लिहिलेलं आहे काय लिहिलेलं आहे पुढे? की या दिवसात सूर्यप्रकाशाच्या लांबी सकाळच्या वेळी धुक्याच्या पसाऱ्यातून मार्ग आक्रमित असताना जशा स्पष्ट व स्मरणीय दिसतात, तशा धुके ओसंडलेल्या हंगामात दिसत नाहीत. सूर्य वर आला आणि धुके विरलेसे वाटले तरी झाडाच्या मधून जे उन्हाचे कवडसे जमिनीवर वा घरांच्या छतामधून झरोक्यांवर भिंतीवर पडतात, ते सारे या किरणांच्या सलाखांमधूनच पडलेले दिसतात. जणू काही हिवाळ्यात आपल्यापासून दूर दूर जाणाऱ्या धरणीला आकाशाने धुक्याने लपेटून टाकली असता आपल्या हातांनी चाचपडत सूर्य स्पर्शित असतो. तिचे आकाशाच्या मिठीत दडलेले मुख्य प्रकाशाकडे वळवीत असतो. अगदी नाजूक सुखावह असे त्याचे किरण अनुनयाची कला कशी असावी हे जणू काही प्रत्यक्ष दाखवित असतात. मोठ्या रात्रीचा गारवा व विश्रांत सुख अनुभवून काय म्हटलेलं आहे नंतर? अनुभवून तुष्टपुष्ट झालेली पृथ्वी आळसत सूर्यसन्मुख होत असते. त्यानंतर दिलेलं आहे की पौष महिन्याचा विचार मला आदिवासींच्या 1-2 कथांशिवाय आता करताच येईनासा झाला आहे. पृथ्वीच्या अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात. पृथ्वीचे खरे प्रेम आकाशावर, पण दैवयोगाने लग्न होते सूर्याबरोबर. आकाश रडते ते पावसाच्या रूपाने, त्याची मिठी मेघांच्या व धुकाच्या रूपातली. पृथ्वीशी सूर्याचे मिलन सांज सकाळी होते. त्यावेळी आकाश तळमळते आणि सकाळी दहिवराचे अश्रू गाळते. पावसातले उगवते ताबडे लाल सौम्य सूर्यबिंब उगवताना झाडांवर कुंदाची ती पांढरी शुद्ध फुले दवाचे थेंब पाकळ्यांवर झेलून आपल्या सुगंधाचा श्वास रोखून निश्चलपणे उभी असलेली पाहिली की खरोखरच वरचे रूपक सार्थ झालेले वाटते आणि म्हणूनच पावसातला सूर्योदय पाहणे मला फार आवडते. अशा प्रकारे हा काय दिलेला आहे? पॅरेग्राफ दिलेला आहे. आता या पॅरेग्राफवर
आपल्याला काय दिलेले आहेत, काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. ते प्रश्न आपण बघूया. तर काय म्हणत आहे प्रश्न, तर पुढीलपैकी सामान्य नाम कोणते? माणूस, ओलावा, धुके आणि गारठा यापैकी काय ओळखायचे आपल्याला? सामान्य नाम ओळखायचं आहे. आता सांगा याच्यामध्ये सामान्य नाम कोणता होईल? तर सामान्य नाम काय होईल? फक्त माणूस होईल. ठीक आहे. त्यानंतर पौष महिन्याला संक्रमणाचा महिना म्हणण्याचे कारण काय आहे? तर आकाशात धुके असतात, त्यानंतर धुक्यातून सूर्यकिरणे येतात, की दिवस मोठा होतो, की हिरवीगार पिके येतात. आता यापैकी संक्रमणाचा महिना का म्हटला जातो? कारण की संक्रमण म्हणजे बदलतात, त्यामध्ये दिवस मोठा होत जातो म्हणून संक्रमणाचा महिना म्हणतात, असं पॅरेग्राफमध्ये आलेलं आहे किंवा उतार्यामध्ये आलेलं आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे? पुढला प्रश्न काय म्हणत आहे की पृथ्वी आळसत सूर्यसन्मुख होत असते, यातील अधोरेखित क्रियापद कोणते? होत असते हा सहाय्यक क्रियापद आहे, सकर्मक क्रियापद आहे, अकर्मक क्रियापद आहे की संयुक्त क्रियापद आहे? सांगा आता काय आहे होत असते? तर होत असते हा संयुक्त क्रियापद आहे. त्यानंतर पृथ्वी, आकाश आणि सूर्य यांच्या प्रेमकथेचे रूपक लेखिकेला कशामुळे उलगडते? तर आदिवासीची कथा, रामायण, पावसाची संक्रमकता की पृथ्वी व सूर्याचे मिलन? तर याचं उत्तर काय येईल? याचे उत्तर काय येईल की इथं लेखिकेने सांगितलेलं आहे की पृथ्वी, आकाश आणि सूर्य यांच्या प्रेमकथेचे रूपक आदिवासी कथेमुळे काय होते? उलगडते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याच्या काय होईल? बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे की पृथ्वीच्या अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात, यातील अनुनय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता यामध्ये अनुनय याचा समानार्थी शब्द काय होईल? प्रियाराधन होईल, विवाह होईल, भक्ती होईल की अनुकरण होईल? सांगा आता याच्यामध्ये जर आपण काय म्हणलं अनुनय म्हणजे काय होतो? त्याचा समानार्थी शब्द प्रियाराधन असा होतो. त्यानंतर आकाश धरणीला धुक्याच्या मिसाने कवटाळीत असते, यातील अधोरेखित काय आहे? आता आकाश धरणीला हा काय आहे? भाववाचक नाम आहे, क्रियाविशेषण आहे, विशेष नाम आहे की सामान्य नाम आहे? सांगा कोणता नाम होईल? तर याच्यामध्ये हे आकाश धरणीला हे काय आहे? विशेष नाम आहे. काय आहे? विशेष नाम आहे. कारण की आकाश आणि धरणी हे दोन्ही काय आहेत? विशेष नाम आहेत म्हणून विशेष नाम आहे. त्यानंतर दहिवर शब्दाचा अर्थ कोणता? दहिवर या शब्दाचा अर्थ कोणता असं विचारलेलं आहे. काय करूया? आपल्याला चौथा ऑप्शन दिसत नाही. तर दहिवर शब्दाचा अर्थ कोणता? वृक्ष, मडके, दव की दही? आता सांगा दहिवर या शब्दाचा अर्थ काय होईल? याचा समानार्थी काय होईल? दहिवरचा अर्थ काय होतो? दव असा होतो. त्यानंतर भारताचे शिक्षणात भाषा धोरण ज्याला आपण काय म्हणतो? त्रिभाषा सूत्र म्हणतो, पुढील पैकी कशाला उत्तेजन देते किंवा कशाला प्रेरणा देते किंवा कशाला बढ़ावा देते? तर हिंदीवर द्वैभाषिक शिक्षण, मातृभाषाधारित बहुभाषिकत्व की बहुभाषिक शिक्षण की एकभाषिक शिक्षण? आता कशावर जे त्रिभाषा सूत्र आहे हे कशाला प्रोत्साहन देते? तर ते मातृभाषाधारित बहुभाषिकत्व यावर काय देते? भर देते किंवा उत्तेजन देते. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे ते आपण बघूया. ये रहा आपके स्क्रीन के ऊपर. ताई KBC नाही चल रहा है जे आपला CTET चल रहा है. ठीक आहे. ठीक आहे. आता सर्व काही प्रश्न येत आहेत. तर प्राणी हा मुख्य पात्र असलेली आणि सुगमपणे नीती शिकवणारी कथा म्हणजे काय? त्याला विज्ञान कथा म्हणतो, यात्रा वृत्तांत म्हणतो, कल्पित कथा म्हणतो की बोध कथा म्हणतो? प्राणी हा मुख्य पात्र असलेली आणि सुगमपणे नीती शिकवण देणारी कथा म्हणजे काय? नीती शिकवण देणारी कथा म्हणजे काय? तर सांगा बाबा, जिथे नीती शिकवलं जातं त्याला आपण काय देतो? बोध कथा म्हणतो आणि त्याच्यामध्ये प्राणी हा काय असते? मुख्य पात्र असते. त्यानंतर पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक आहे म्हणजे बरोबर आहे. बरोबर विधान आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं आहे. आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे.
डिस्लेक्सिया ही वाचन असक्षमता आहे, हे तर बरोबर आहे जी. त्यानंतर डिस्ग्राफिया ही लेखन अक्षमता आहे, हेही बरोबर आहे जी. त्यानंतर डिस्ग्राफिया ही वाचन अक्षमता आहे, नाही जी. इतर काय आहे जी, इतर काय लेखन अक्षमता आहे, म्हणजे हा चुकला आहे जी. त्यानंतर डिस्लेक्सिया ही लेखन अक्षमता आहे, नाही, इतर वाचन अक्षमता आहे, म्हणजे हाही चुकलेला आहे जी. म्हणजे आता काय होईल, आता काय होईल आपलं उत्तर कोणतं येईल, तर आपलं ए आणि बी बरोबर. आणि असं कुठं लिहिलं आहे गुरुजी, ऑप्शन नंबर 1 मध्ये लिहिलं आहे जी. तर ऑप्शन नंबर 1 याचं काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की शासकीय शाळेची शिक्षिका, हां जी तुम्ही पण व्हाल जी, हां जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, क्या बात आहे, नगर परिषदमध्ये पण ठीक आहे. तर शासकीय शाळेची शिक्षिका रीटा दृश्य साधने आणि भाषा खेळांच्या, रीटा नाव आहे जी, हां त्या शिक्षिकेचे नाव आहे, ठीक आहे. तर ती काय करते, रीटा शिक्षिका दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर इयत्ता 7वीच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी करते. तर रीटा मॅडम कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते, प्रेरणा आणि आवड सिद्धांत, जीवनाशी संबंध लावणे सिद्धांत, नैसर्गिक प्रक्रियेचे सिद्धांत की सरावातून सवय लावण्याचा सिद्धांत. सांगा जी तुम्हाला काय वाटते जी. तर गुरुजी ती काय करते, रीटा मॅडम दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर करते, त्यामुळे ती काय करते, प्रेरणा आणि आवड सिद्धांत या सिद्धांताची काय करते, वापर करते. हां जीवनाशी संबंध लावणे सिद्धांत नाही जी, पहिलाच येईल. हां त्यानंतर पुढला आपण बघूया अधोगामी, ज्याला आपण काय म्हणतो, टॉप डाऊन म्हणतो, प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय सांगा म्हणतो. कोणता, नसलेला. तर ऐकणारे जगाच्या बाबतीतल्या ज्ञानाचा वापर करतात, हा तर बरोबर आहे, है ना. त्याला आपण काय म्हणतो, अधोगामी प्रक्रिया म्हणतो. ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणे गरजेचे असते, नाही जी. प्रत्येक शब्द त्याला कोणता काही पण ऐकू शकतो, हा बरोबर नाही आहे, ठीक आहे. तिसरा बघूया, ऐकणारे त्याच्या पार्श्वभूमीच्या ज्ञानावर अवलंबून असतात, हे सुद्धा बरोबर आहे. ऐकणारे उद्दिष्ट अर्थाचा अनुमान लावतात, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे टॉप डाऊन प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय काय होईल, आपला पर्याय क्रमांक 2 असा होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो ताई, संस्कारक्षम मूल्यमापन, ज्याला आपण काय म्हणतो, फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणतो, या बाबतीत कोणते तंत्र आदर्श नाही वाला करायचं आहे. तर काय, संस्कारक्षम मूल्यमापन आपला फॉर्मेटिव्ह असेसमेंट करायचं आहे. तर प्रकल्प, वर्ग सादरीकरण, स्वाध्याय की कागद पेन्सिल चाचणी. तर सक्षमता मूल्यमापनासाठी प्रकल्प, वर्ग सादरीकरण आणि स्वाध्याय हे काय आहेत, आदर्श तंत्र आहेत. पण कागद पेन्सिल चाचणी हा आदर्श तंत्र नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचा काय होईल जी, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण काय करूया, पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धती केलेले मूल्यमापन म्हणजे काय होय. ते शिक्षणातून मूल्यमापन म्हणतो की शिक्षण म्हणजे मूल्यमापन म्हणतो की शिक्षणासाठी मूल्यमापन म्हणतो की शिक्षणाचे मूल्यमापन करतो. तर त्याला आपण काय म्हणतो, शिक्षणासाठी मूल्यमापन असे म्हणतो. शिक्षणाचे नाही, किंवा शिक्षण म्हणजे मूल्यमापन नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर उत्तर येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे. चुका होणे हे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे. जेव्हा मुलं काय करतात, चुका करतात, तेच त्याचे प्रमाण आहे की ते काय करत आहेत, अध्ययन करत आहेत, अध्ययन होत आहे. या मान्यतेचा पुरस्कार कोण करते, ते मानवतावादी करते की मानस विश्लेषणवादी करते की वर्तनवादी करते की बोधनात्मकवादी करते. सांगा जी कोण करते जी, तर बोधनात्मकवादी करते, ज्याला आपण काय म्हणतो, कॉग्निटिव्ह लर्निंग म्हणतो. काय म्हणतो, कॉग्निटिव्ह लर्निंग म्हणतो. हां हिंदीमध्ये कॉग्निटिव्ह कितीदा वर्ड येते जी, हां ठीक आहे. ओटीसन पण काय करतात, हिंदीमध्ये. बाकी जे विषय असतात मग ते तुमचे सामाजिक शास्त्र असो की परिसर अभ्यास असो की बुद्धिमत्ता चाचणी असो, हां संज्ञान लेते हाजी. ओटी सर काय करू शकतात, हिंदी पण बोलू शकतात, शिकवतात हिंदीमध्ये, ठीक आहे. आपण पण शिकूया, कारण की CTET ही हिंदीमध्ये असते. त्यानंतर भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे, आता भाषा शिक्षणामध्ये सर्जनशीलता म्हणजे काय, तर नवीन शिक्षण पद्धतीचा वापर करून
केलेले वर्गकार्य, संभाषणात्मक भाषा शिक्षणाच्या मदतीने केलेले वर्गसामग्री, वर्गातील मुक्त नियत कार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असते, यालाच आपण काय म्हणतो, भाषण. भाषा शिक्षणात सर्जनशीलता असे म्हणतो. त्यानंतर पुढला आपण प्रश्न घेऊया. पुढीलपैकी कोणते माध्यम समकालीन आणि असमकालीन ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते? कोणते माध्यम आहे जे ऑनलाईन शिक्षणाच्या, मग ते समकालीन असो की असमकालीन असो, सांगा बरं जी कोणतं आहे जी? तर दूरदर्शन आहे का, पॅडलेट आहे का, पाठ्यपुस्तक आहे का, रेल्वे तिकीट काय? भाऊ सर्वात जास्त मॉडर्न पॅडलेट. पॅडलेट काय करते? समकालीन आणि असमकालीन ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते. हो जी, बरोबर आहे. कोविडमध्ये आपण ऑनलाईनच तर शिकलो जी, ठीक आहे. त्यानंतर भाषा शिक्षणात चुका या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? कोणते विधान योग्य नाही? तर सांगा, आत्ताच काय आलेलं आहे, प्रश्न आलेला आहे की चुका हा भाषा शिक्षणाच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा पैलू आहे. बरोबरच आहे जी. चुका द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्यात मदत करते. हाही बरोबर आहे जी. चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा निर्माण करत नाही, ते तर सहाय्यक करते. काय असते? सहाय्यक असते. काय असते जी? सहाय्यक असते. म्हणून हा चुकीचा आहे. पुढला पण बघून घेऊया. चुका प्रत्येक वेळेला वाईट नसतात, शिक्षणात त्या मदत करतात. हाही बरोबर आहे. म्हणजे योग्य विधान कोणता नाही आहे? पर्याय क्रमांक 3 हा योग्य विधान नाही. त्यानंतर आपण काय करूया जी? पुढला प्रश्न बघूया. काय करूया? पुढला प्रश्न बघूया. आता पुढला प्रश्न काय म्हणतो ताई, की द्वितीय भाषा वर्गामध्ये शिक्षक काय करतो? आरोग्य म्हणजे संपत्ती यावरील ध्वनिफीत लावतात. त्यानंतर ते मुलांना पत्रके वाटतात व त्यातील दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तर देण्यास सांगतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत सक्षम करायचे आहे? सांगा. आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे, आरोग्य आणि संपत्ती यावरील धडापाठ करणे, आरोग्यावरील पाठ ऐकणे की विद्यार्थ्यांना नियत कार्यात गुंतवून ठेवणे? सांगा ताई, तुम्हाला काय म्हणते जी? अजी सर, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे का जी? सर बिलकुल बरोबर आहे. आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे. जे ध्वनिफीत लावलो तर ते काय करतात? आशयाचे विश्लेषण करण्यासाठी ऐकतात. ठीक आहे जी. तर तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही तर पहिलाच ओटी सरांचा व्हिडिओ बघितला, आम्ही नवीन आहोत, तर तुम्ही काय करा, ओटी सरच्या ओव्हरटाईमला काय करा, दाद द्या. फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून CTETचे मग ते मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो की अन्य इतर विषयाचे सर्वच काही, इव्हन परीक्षा पास कशी करायची हे सुद्धा आम्ही काय केलेलं आहे, व्हिडिओ बनवलेला आहे. ते बघा. मराठीचं स्वतंत्र एक प्लेलिस्ट बनवलेला आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला आणि प्लेलिस्टमध्ये गेला तर CTET मराठी असं स्वतंत्र आम्ही काय केलेलं आहे, एक प्लेलिस्ट बनवली आहे, जिथं तुम्हाला PYQ सोबत अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा काय होईल, सराव होईल. ठीक आहे. नंतर पुढला आपण काय करूया, प्रश्न बघूया. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केले जाते? आता गुरुजी याला पाठ करायचे असते का जी? हो जी, पाठच करायचे असते, कारण की याच्यामध्ये कोणता आपल्याला डोका लावायचा नाही आहे, पाठ करायचा आहे. 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी, की तुम्ही तुमच्या सहकारी जो तुमचा मित्र आहे, सहकारी आहे पण तो काय आहे, मित्र आहे. सहकारी आहे पण तो काय आहे, मित्र आहे. लक्ष द्या. त्याला ईमेल लिहिता. या प्रकारचा ईमेल तो कोणत्या प्रकारचा होईल? व्यावसायिक होईल, पत्रव्यवहार होईल, अनौपचारिक होईल की औपचारिक होईल? आता याच्यामध्ये व्यावसायिक आणि पत्रव्यवहार हा तर ईमेल होणारच नाही. सांगा, औपचारिक होईल की अनौपचारिक होईल? समजा तुम्ही त्याला काय करता, फक्त ईमेल लिहिला असतो ऑफिशियल, तर तो औपचारिक झाला असता, पण तो तुमचा काय आहे, मित्र आहे, म्हणून तो काय होईल, अनौपचारिक होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. शेवटचाच आहे जी प्रश्न. तर दैनंदिन वस्तूंचा वापर करून केलेले भाषा शिक्षण म्हणजे काय? दैनंदिन वस्तूंचा वापर करून केलेले भाषा शिक्षण म्हणजे काय? त्याला आपण शिक्षण साधन म्हणतो, मजकूर म्हणतो, रेलिया म्हणतो की भाषा खेळ म्हणतो? अजी गुरुजी, हा प्रश्न तर किती वेळेस आलेला आहे जी? भरपूर वेळेस आलेला आहे. आमच्या PYQमध्ये कितीदा आहे? तर रेलिया त्याचा उत्तर आहे. अशाच प्रकारे आपण नवीन व्हिडिओसाठी पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की ओटी सरांची ओव्हरटाईम आपण सबस्क्राईबच्या रूपाने आशीर्वाद म्हणून द्यावी आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ काय करायचं, शेअर करायचं, जेणेकरून कर भला तो हो भला. आपली काळजी घ्या. नमस्कार.